बारामती नगर परिषदेची निवडणूक जवळ येत असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला असून या प्रचार मोहिमेची सुरुवात युवा नेते योगेंद्र पवार यांच्या हस्ते झाली। शुभारंभानंतर बारामती शहरातून मोठ्या उत्साहात पदयात्रा काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या पदयात्रेत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। समर्थक आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने बारामतीतील निवडणूक वातावरण आणखी तापले आहे। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बळवंत बेलदार हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। प्रचाराच्या शुभारंभालाच मिळालेला मोठा प्रतिसाद लक्षात घेता आगामी काही दिवसात प्रचाराची रंगत आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे। आज खरं तर प्रचाराला सुरुवात आमच्या सगळ्या उमेदवारांनी आता 2-3 दिवसापासून केली आहे, पण आज इथं आपण 20 क्रमांक प्रभागात आपण एक पदयात्रा काढलेली आहे। त्याच्यासाठी मी इथं आवर्जून उपस्थित राहिलेलो आहे। इथं आमचे उमेदवार आहेत मनोज केंगार आणि त्यांच्या प्रचारात आम्ही सगळे आज इथं आलोय। आरतीताई आमचे शहर अध्यक्ष आहेत, ते पण इथं आहेत आणि आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बळराज बेलदार पाटील ते पण आज ह्या प्रचारामध्ये आहेत आणि काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष उमेदवार हे सगळे आमच्या सोबत या प्रचारामध्ये आहेत। दादांचे 8 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत, त्यामुळे कसं काय वाटतं? नाही काय, त्या 8 पैकी साधारण 4 उमेदवार म्हणजे 4 सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे। आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले, सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत। त्यांच्या 10 वर्ष जर त्यांनी काम केलं तरी 20 लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही। एवढं सहज ते येतात, 20 लाख 25 लाख जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या 4 लोकांना त्यांनी फोडलं। त्यापैकी एक दोन उमेदवार नवीनच आमच्याकडे आलेले, ते पूर्वी पक्षामध्ये नव्हते, पक्षाचं काम ते करत नव्हते। त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर मग आम्ही चांगलं काम करून दाखवू। आम्हाला वाटलं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू, ते चांगलं काम करतील आणि बरेच लोक मुद्दामून असं हे करण्यासाठी पण येतात, कारण ही सवय बारामतीकरांना आता 30-35 वर्षापासून सत्ताधारी पक्षांनी लावलेली आहे। बारामतीकरांना म्हणजे उमेदवारांना, जे कोण तिथं कॅन्डिडेट म्हणून इच्छुक असतं त्यांना। दुसरं म्हणजे एकतर पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला, दुसरं हे सगळे नोकरी करणारे आमचे उमेदवार आहेत किंवा छोटा व्यवसाय। आता मनोज जो आमचा इथं उमेदवार आहे तो रिक्षा इथं चालवतो, तो तिथं दूधची डिलिव्हरी वगैरे करतो। जेवढं त्याला शक्य असतं तो लोकांमध्ये असतो। जर कुणाची काय अडचण असेल, कुणाची काय लाईट तुटली असेल, काय रस्त्यावर काय प्रॉब्लेम असेल, कोविडमध्ये त्यांनी तर सगळ्यांना दूध फुकट दिलं, कारण तो दुधाची डिलिव्हरी तो तिथं करत असतो। म्हणजे शेवटी गरीबाला किंवा सामान्य माणसाला दुसऱ्या गरीबाचं किंवा सामान्य माणसाचं दुःख तिथं कळत असतं आणि त्याच्यामुळं आपण उच्च शिक्षित, तरुण, स्वच्छ प्रतिमा असलेले असे आपण सामान्य कुटुंबातले उमेदवार तिथं दिलेत। त्यांनी दबाव पण आणला ह्या अशा लोकांना, ते शेवटी भेटतात। आमच्या पुढं खूप मोठी शक्ती आहे। आज त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, संस्था आहेत मोठे मोठे, हे सगळे तिथं काम पण करत असतात। त्यांच्यावर जर दबाव आणला जात असेल, त्यांच्यावर जर अशा गोष्टी जर केल्या जात असतील तर मग 1-2-3 लोक सोडून जाणं हे साहजिक आहे। त्याच्यामुळं मी पण त्यांना जबाबदार धरत नाही। म्हणजे आमच्या उमेदवारांना शेवटी लहान माणसाला भीती वाटते, जो सामान्य घरातला असतो तो तिथं घाबरून जातो की कशाला आपल्याला हे करायचंय आणि या मोठ्या लोकांच्या नादी लागायचंय। आज पण आमच्या उमेदवारांवर प्रचंड प्रेशर तिथं आणलं जातंय। हे लोकसभेला आपल्याला बघायला मिळालं, विधानसभेला बघायला मिळालं आणि आता आपल्याला हे त्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये पण बघायला मिळतंय। तुमच्या माध्यमातून सगळ्या बारामतीकरांना मी विनंती करीन, आवाहन करीन की ह्या वेळेला तुम्ही सामान्य घरातल्या लोकांना तिथं संधी एकदा देऊन बघा। हे पण उच्च शिक्षित आहेत, लोकांमध्ये राहतात आणि जर आपल्याला इथं लोकशाही जिवंत ठेवायची असेल, जर आपल्याला एक चांगला मजबूत विरोधी पक्ष इथं जिवंत ठेवायचा असेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या जास्तीत जास्त उमेदवारांना तुम्ही तिथं निवडून द्या। हे तुमच्यातली लोक आहेत,
माणसांमध्ये राहणारी लोक आहेत. तुमच्या अडचणी काय आहेत ह्या लोकांना चांगलं माहिती आहे. ते काउन्सिल हॉलमध्ये जाऊन तुमचे प्रश्न तिथं मांडतील आणि तुमच्या ज्या अडचणी असतील, समस्या असतील, प्रॉब्लेम असतील ते लवकर आत्तापेक्षा सॉल्व्ह होतील. कारण तुम्ही तुमच्यातला एक उमेदवार तिथं निवडून द्या. दादा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि काही जागा पवार गटांना सोडतील असं चर्चा होती. काय बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. आम्हाला पण वाटायचं की आपण काय एकत्र येतोय का काय, कारण चर्चा ही अशी खालती पेरली जाते. लोकांची दिशाभूल करण्यासाठी ही अशी चर्चा, अफवा मुद्दामून ते तिथं सांगितली जाते. मग लोकांना वाटतं की नाही, कशाला आपल्याला ह्याच्यामध्ये पडायचंय, काय या भानगडीत पडायचंय, हे एकच आहेत. पण तसं अजिबात नाही. पवार साहेबांचा पक्ष हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा आहे आणि पलीकडचा पक्ष आणि बाकीचे सगळे पक्ष हे वेगळे आहेत. एकत्र आपण तिथं येणार नाहीये. आज आमचे कार्यकर्ते थोडे कमी आहेत. जे पलीकडे आहेत त्यांच्याकडे कार्यकर्ते जास्त आहेत आणि जरा मोठे पैसेवाले श्रीमंत कार्यकर्ते आहेत. कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार, उद्योजक सगळे पैसेवाले कार्यकर्ते आहेत. ते असा खोटा तिथं प्रचार करतात, मुद्दामून अफवा तिथं पसरवतात, म्हणजे लोकांना वाटेल किंवा लोकांची दिशाभूल होईल आणि ह्या पद्धतीचं राजकारण ते करत आले. त्याच्यामुळे तुमचा मी आभार मानतो की बरं झालं तुम्ही हा प्रश्न मला विचारला आणि हे एकदाच सगळ्यांसमोर आपण क्लिअर करू. नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच 8 नगरसेवक निवडून झाले. ही परिस्थिती काय यावर्षी होती? नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच त्यांना हे करावं लागलं. खरं तर ते 10 किंवा 12 नगरसेवकांसाठी प्रयत्न करत होते. 20-20 लाख रुपये, 25 लाख रुपये कशाला म्हणतात? एवढे पैसे तर आमच्या सगळ्या उमेदवारांना मिळून आमच्याकडे नाहीये आणि हे पैसे ते एका उमेदवाराला देत आहेत. नगरपालिका स्थापन झाल्यापासून त्यांना हे आता असं करावं लागतंय. म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांची ताकद आणि सर्वसामान्य जनतेचं प्रेम हे तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे. लोकशाहीची पायमल्ली होते असं नाही वाटत दादा? असं वाटतं ना. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की तुम्ही पण आम्हाला साथ द्या. लोकांनी आम्हाला साथ दिली पाहिजे. आणि आता पलीकडच्या लोकांनी जे त्यांचे विरोधक होते, मग त्याच्यामध्ये पूर्वी सुनील सस्ते त्यांचे विरोधक होते. आजलं म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आमच्याशी बोलत होते, लगेच दुसऱ्या दिवशी ते तिकडे गेले. ठीक आहे, राजकारणामध्ये नवीन नवीन अनुभव ते तिथे येत असतात. पण सगळे जे मूळ त्यांचे जुने विरोधक होते हे सत्ताधारी पक्षांनी आपल्याकडे वळवून घेतले. आपले प्रामाणिक चांगले कार्यकर्ते जे पक्षासाठी 20-25 वर्ष काम करतायत त्यांना तिथं डावलण्यात आलं. ज्यांच्याकडे पैसे आहेत पण बारामतीमध्ये ते राहत नाही, मुंबईत कोणतरी राहतंय, पुण्यात कोणतरी राहतंय, पण पैसे इथले जी लोक आहेत, स्थानिक जनता त्यांना ओळखत पण नाही, अशा लोकांना तिथं उमेदवारी दिली. कारण असं वाटतं की फक्त पैशावर ही निवडणूक होणार. पण बारामतीकर हे हुशार आहेत. फक्त पैशावर हे इलेक्शन होणार नाहीये, पण सर्वसामान्य जनतेचं जो काम करेल, जो जनतेमध्ये राहील, जो लोकांसाठी उपलब्ध असेल. तुम्ही मध्यरात्री जरी मनोजला फोन केला, आरतीताईंना फोन केला, बळीला फोन केला, तो तुमच्या संकटात धावून येईल. अशी लोक आपण तिथं त्यांना संधी देतोय. बारामतीकरांना चांगलं माहिती आहे की बारामतीसाठी काय चांगलं असतं आणि अशा लोकांना, सामान्य लोकांना बारामतीकर संधी देऊन लोकशाही जिवंत ठेवते. तुम्हाला निमंत्रण मिळेल, तुम्ही काळजी करू नका. आजीला म्हणलं की मी बीडचं राजकारण करतोय, विरोधक संपवत नाही. तुम्ही बीडचं राजकारण करताना पवार साहेब गटाला घेणं आवश्यक वाटणार नाही करायला. नाही, काय त्यांना शेवटी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ते पण बारामतीमध्ये येत असतात. तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा अशी तुम्हाला विनंती करतो. दादांनी असं देखील विधान केलं होतं, जर तुम्हाला मतदान केलं नाही, उमेदवाराला जर निवडून आणलं नाही तर निधी मोठ्या प्रमाणात मी देणार. मतदान द्यायचं तुमच्या हातात असेल तर निधी द्यायचं माझ्या हातात आहे असं वक्तव्य त्यांनी. हो, पण काय हे खूप चुकीचं वक्तव्य आहे. खरं तर मी म्हणजे मला त्यांच्यावर बोलायचं नाहीये किंवा मी सहसा टाळतो, पण हे वक्तव्य खूप चुकीचं आहे. कारण तो निधी हा जनतेचा निधी आहे, लोकांचा तो सगळा निधी आहे. लोक आपल्याला तिथं निवडून देत असतात, त्याच्यामुळं आपण तिथं जाऊन त्या पदावर आपण बसू शकतो. पवार साहेबांची ही शिकवण नाहीये आणि ते मला तरी ते पटलं नाही.